नमस्कार मित्रांनो, निवडणुकीचे जे निकाल जे आहे ते सर्वांसमोर आलेले आहे। तर अशामध्ये ज्या काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये फक्त एक सीट मिळाली होती, त्यांचा एक खासदार निवडून आला होता, तो चंद्रपूर मतदारसंघामधून बाळूभाऊ धानोरकर हे निवडून आले होते। तर त्याच काँग्रेसला यावेळेस महाराष्ट्रामध्ये 13 सीट मिळालेले आहेत। का बरं असं झालं आणि काय याच्या मागचं कारण होतं ते तर तुम्हाला माहीतच आहे। जे बीजेपीचा आत्मविश्वास जो आहे तो अति आत्मविश्वास त्यांना भोवलेला आहे। त्याच्यानंतर त्यांच्या नेत्यांनी केलेले विविध जे मुद्दे मांडले होते आणि ते भाषणामध्ये चुकीचे जे बोलले त्याच्यामुळे सुद्धा हा वाला जो कौल आहे हा काँग्रेसकडे गेलेला आहे। तर ते जाऊ द्या, तर आपण पाहणार आहोत की विदर्भामध्ये कोण कोण विजयी झालेला आहे। तर सर्वप्रथम आमचा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम मतदारसंघ, हा मतदारसंघ खूप चर्चेमध्ये राहिला होता। मतदानाच्या दिवसाच्या आधीपर्यंत सीट जी आहे ती डिक्लेअर झाली नव्हती, तर आणि ही सीट निवडणुकीच्या आधी राजश्रीताई पाटील यांना डिक्लेअर करण्यात आली आणि त्यांच्या विरोधात संजय भाऊ देशमुख हे उभे होते। तर संजय भाऊ देशमुख यांनी राजश्रीताई पाटील यांचा 70,000 मतांनी जे आहे तो पराभव केलेला आहे। तर यावाल्या मतदारसंघामध्ये तर आहे तर ठाकरे गट हा विजयी झालेला आहे। त्याच्यानंतर वर्धा मतदारसंघामध्ये अमर काळे हे विजयी झालेले आहे। ते 2 वेळेचे खासदार रामदास तडस यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। त्याच्यानंतर येणारा मतदारसंघ अमरावती मतदारसंघ, अमरावती मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा नवनीत राणा जे त्यांच्या पार्टीतून बदलून भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना अमरावतीमधून सीट जाहीर झाली होती, तर त्या सुद्धा पडलेल्या आहेत। त्यांच्या विरोधात वानखेडे जे सर आहेत ते निवडून आलेले आहेत, तर त्यांचा बी पराभव झालेला आहे। तर ही जी म्हण होती की भरोशाची मस हल्यात येते, ही जी म्हण आहे ती अमरावतीमध्ये लागू झालेली आहे। ज्या नवनीत राणाकडून सर्वात जास्त अपेक्षा होत्या त्यांचा धक्कादायकरित्या पराभव झालेला आहे। त्याच्यानंतर सर्वात मोठा मतदारसंघ म्हणजे ज्या मतदारसंघाकडे सर्वांची नजर लागली होती तो चंद्रपूर मतदारसंघ। चंद्रपूर मतदारसंघामध्ये सुद्धा बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी या विजयी झालेल्या आहेत। प्रतिभाताई धानोरकर यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा 1,25,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केलेला आहे। मित्रांनो, हा पराभव खूप मोठा आहे, कारण का सुधीरभाऊ मुनगंटीवार हे एक मंत्री होते आणि ह्या आमदार होत्या, तर त्यांनी मंत्र्याविरुद्ध आमदार अशी लढत होती, तर मंत्र्याचा याच्यामध्ये पराभव झालेला आहे। तर अशा रीतीने जे विदर्भामध्ये जे लोक होते त्यावेळेला लोकांमध्ये जे कौल होता तो आपण दिसलेला आहे। जो महाविकास आघाडीकडे कौल जो आहे हा झुकला गेलेला आहे। फक्त एक महायुतीची सीट निवडून आली मित्रांनो, ती सीट निवडून आली नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये। तिथे नितीन गडकरी हे विजयी झालेले आहे आणि त्यांची सीट जी आहे ही जेव्हा डिक्लेअर झाली तेव्हापासूनच त्यांनी फिक्स समजली होती, कारण नितीन गडकरी सारख्या माणसाला हरवणे खूप कठीण गोष्ट आहे। 2019 मध्ये सुद्धा नितीन गडकरीच्या विरोधात त्यांनी खूप मोठा उमेदवार नाना पटोले यांना उभे केले होते, तरी नाना पटोले हे एवढे चांगले उमेदवार असून त्यांचा पराभव झाला होता। तर 2024 मध्ये सुद्धा नितीन गडकरी यांचा विजय हा निश्चित मानला जात होता। तर अशा प्रकारे जे आहे निवडणुकीचा कौल झालेला आहे। तर आपल्या चॅनलवर अजून जे 2 व्हिडिओ आले होते तो सोलापूर मतदारसंघाचा, त्या सोलापूर मतदारसंघामध्ये सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणितीताई शिंदे या विजयी झालेल्या आहे सोलापूर मतदारसंघातून, त्यांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा। त्याच्यानंतर सर्वात मोठा आपण व्हिडिओ बनवला होता तो बारामती ननद भावजाईचा यांच्यावर व्हिडिओ बनवला होता। त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे मॅडम या सलग 4थ्यांदा खासदार झालेले आहे। त्यांचा विजय पण हा नक्की निश्चितच मानला गेला होता। आपण व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की सुप्रियाताई सुळे यांना पराभव करणे खूप कठीण गोष्ट आहे आणि त्या पराभव होणार नाही, कारण का बारामती जो आहे हा शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे। तर अशा प्रकारे या निवडणुकीचा कौल आहे। तर या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रापैकी 48 पैकी 30 सीटा ज्या आहेत ते महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत आणि उरलेल्या 18 सीट ज्या आहेत त्या महायुतीच्या आलेल्या आहेत। तर असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे आणि भाजप का झाली आणि त्यांच्या सीटा कमी का पडल्या हा व्हिडिओ नक्कीच आपण लवकर आपल्या YouTube चॅनलवर घेऊ। तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।